नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते की तुमचा आजचा संपूर्ण दिवस चांगला जावो. मित्रांनो, आज मी अशा एका घटनेबद्दल बोलणार आहे ज्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलंय. समाजात वावरताना आपण डॉक्टरांना देवाचं रूप मानतो, जे इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करतात. पण जेव्हा एका मानसोपचार तज्ज्ञाच्या घरातच मानसिक शांतता हरवते आणि एका डॉक्टर महिलेला आपलं आयुष्य संपावं लागतं, तेव्हा प्रश्न पडतो की नक्की चुकतंय कुठं. मित्रांनो, नाशिकमध्ये घडलेल्या ह्या घटनेमागचं आपण आज सत्य जाणून घेऊया. मित्रांनो, नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर तज्ज्ञ मनीषा जेजुरकर यांनी 6 मार्च 2026 रोजी आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरातच त्यांनी गळफास घेतला. मित्रांनो, त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर, जे जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्या पत्नीनेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. मित्रांनो, डॉक्टर मनीषा यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की डॉक्टर निलेश यांचे त्यांच्याच विभागातील एका महिला सहकारीशी संबंध होते आणि त्यातूनच डॉक्टर मनीषा यांचा गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मानसिक छळ सुरू होता. मित्रांनो, गंगापूर रोड पोलीस ठाण्यात डॉक्टर निलेश यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल झाला. पण गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर आणि ती त्यांची सहकारी दोघं फरार झालेत. मित्रांनो, बाहेरून हसणारे लोक आतून किती तुटलेले असतात हे ओळखणं कठीण असतं. अगदी डॉक्टर कुटुंबातही हे घडू शकतं. कौटुंबिक छळ किंवा मानसिक त्रास होत असेल तर वेळीच मदतीसाठी पुढे या. आत्महत्येचा विचार मनात येण्यापूर्वी आपल्या जवळच्या लोकांशी किंवा कायदेशीर मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधा. व्यावसायिक यश कितीही असलं तरी कौटुंबिक आयुष्यातली नैतिकता आणि विश्वास महत्त्वाचा असतो. एका चुकीच्या निर्णयामुळे आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. डॉक्टर मनीषा यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.